औरंगाबाद महानगरपालिकेत महापौर पद मिळाले तर युती करायची अशी भूमिका भाजपाने घेतली आहे। यामुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी युती होण्याची शक्यता धूसर झाली आहे। महापालिका निवडणुकीत महापौर पद जर भाजपाला मिळाले तरच शिवसेना भाजप युती करण्याबाबत विचार होऊ शकेल असा सूर आता भाजपच्या गोट्यातून आवळण्यात येत आहे। तर शिवसेनेने ज्यांच्या जागा जास्त निवडून येतील त्यांचा महापौर होईल या तत्वावर युती करण्याबाबत शक्यता वर्तवली आहे। जागा वाटप आणि सत्तापदावरून दोन्ही पक्षात निवडणुकीपूर्वी आणि नंतर जोरदार रस्सीखेच होण्याचे संकेत आहेत। सध्या भाजप नगरसेवकांचे संख्याबळ 15 वरून 27 वर गेले आहे। 60 वार्डात भाजपची उमेदवार चाचपणी ही पूर्ण झाली आहे। गेल्या निवडणुकीत शिवसेनेने 59 जागा लढवल्या होत्या, त्यापैकी 30 जागा जिंकल्या होत्या, तर भाजपने 40 जागा लढवून 15 ठिकाणी यश मिळवलं होतं। यावेळी शिवसेना भाजप युती झाली तर शिवसेना 68 ठिकाणी जागा लढवेल तर भाजप 45 ठिकाणी जागा देऊ अशी सेनेची भूमिका आहे। 113 वार्डात 14 जागा नवीन आहेत, त्यातील 7 वार्ड सेनेचे वर्चस्व असलेल्या वार्डातून तयार झाले आहेत तर 4 वार्ड भाजपाच्या वर्चस्वाचे आहेत। युतीसाठी बैठक झाल्यास भाजप महापौर पद मिळण्याची अट पुढे करणार आहे। तसेच 113 पैकी 57 जागा भाजप त्या बैठकीत मागेल, 56 जागावर सेनेने लढावे यावर चर्चा झाली तरच पुढे जाता येईल असं भाजपातील स्थानिक पदाधिकाऱ्यांचं मत आहे। यामुळे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना भाजपाची युती होणार का हा चर्चेचा विषय झाला आहे।